You are welcome. In last hour, we learned Grandpa's story, Tit for Tat. Today, we are going to learn 1.7. Lesson name is Are You a DIY Kids? What is meaning of DIY kid? Now, let's see. In your textbook, here given 1.7. Are you a DIY kid? When you were very young, your parent or other grown-ups did everything for you. तुम्ही बालवयात असताना तुमचे आई-वडील किंवा इतर वयस्क यांनी तुमच्याकरता सर्व काही केले. दे फेड यू, त्यांनी तुम्हाला खाऊ घातले. फेड म्हणजे काय? खाऊ घातले. वॉश्ड यू, अंघोळ घातली. ड्रेस्ड यू, कपडे घातले. अँड टूक यू अराउंड, आणि तुम्हाला आजूबाजूला घेऊन गेले. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन, परंतु त्यानंतर सर्व गोष्टी बदललेल्या असतील आता. नाऊ दॅट यू आर नियरली 11, आता तुम्ही सुमारे 11 वर्षाचे आहात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअरसेल्फ, आता खूपशा गोष्टी कोणाच्या मदतीशिवाय तुम्ही करायला शिकला असाल. नाव यू आर अ डू इट युअरसेल्फ मीन्स डाय किड. आता तुम्ही काय आहात? डू इट युअरसेल्फ म्हणजे काय? स्वतःचे स्वतः करू शकतात, म्हणजे डाय किड आहात, डाय बालक आहात. राईट, बरोबर आहे ना? हिअर्स is a list of some things an 11-year-old child should be able to do. इथे 11 वर्षाच्या मुलाला करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी दिलेली आहे. And never mind if you can't do some of these things as yet. कदाचित तुम्हाला त्यातील काही गोष्टी अजूनही करता येत नसतील तर काळजी करू नका. There's a whole year for you to learn these things. त्या गोष्टी शिकण्यासाठी तुमच्या पुढे संपूर्ण वर्ष आहे. You will enjoy them. तेव्हा तुम्ही त्या कामाचा आनंद घ्या. So let's begin our count. चला तर मग आपली गणना सुरू करूया. इथे पॅडी आणि त्याचा मित्र दाखवला आहे. पॅडी काय म्हणतोय? आय नो यू कॅन डू इट टू, बट डू यू डू इट? मला माहीत आहे तुम्ही हे करू शकता, परंतु तुम्ही ते करता का? और डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर, की तुम्ही अजूनही तुमच्या आईवर अवलंबून आहात? स्टील म्हणजे काय? अजूनही तुमच्या आईवर अवलंबून आहात. मग तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकतात? इथं पॅडी काय म्हणतोय? कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन? तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का? मग तो पॅडी काय सांगतोय? आय ट्रिम माय नेल रेग्युलरली, डू यू? मी दररोज नियमितपणे माझी नखे कापतो. तुम्ही कापता का? कारण नखामध्ये घाण असते, ती जेवताना पोटात जाते, म्हणून काय केलं पाहिजे? नियमित नखे कापली पाहिजे. ट्रिम म्हणजे काय? कापणे. मग तुम्ही कापता का? तुम्ही कापलीच पाहिजे, हो की नाही विद्यार्थी मित्रांनो? आय टेक अ वॉश ऑन माय ओन, अ प्रॉपर वॉश. आय रिमेंबर टू वॉश behind my ear, underarm, elbow, knees, etc. Do you? And I use enough water, not more, not less. तो काय म्हणतोय? मी दररोज माझे अंग स्वतः धुतो, अगदी परिपूर्ण स्नान. माझ्या कानामागे, काखेमध्ये, कोपर, गुडघे स्वच्छ धुण्याची मी आठवण ठेवतो. तुम्ही तसे करता का?
अँड आय यूज इनफ वॉटर, आणि मी पुरेशा पाण्याचा वापर करतो, जास्तही नाही आणि कमीही नाही. तसं तुम्ही करता का? आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विंचरू शकतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. आणि मी माझे केस स्वतः धुवू व सुकवू शकतो. मग तुम्ही तसं ते करता का? करायलाच यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इथे तारा कुक्कुलं काय सांगते? यू टू कॅन डू ऑल दीज. हॅव यू ट्राईड? तू प्रयत्न केलास तर तू सुद्धा या सर्व गोष्टी करू शकतेस. कोणत्या गोष्टी? डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ व्हेन नेसेसरी. आय वॉश माय अंडरगारमेंट एव्हरी डे. ती काय म्हणते? आवश्यक तेव्हा मी माझे स्वतःचे कपडेसुद्धा धुवू शकते आणि मी माझे अंतर्वस्त्रसुद्धा मी धुते, दर दिवशी धुते. आय डोंट स्टक अप यूज अँड सॉइल्ड क्लोथ. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. मी माझे वापरलेले आणि मळलेले कपडे जमा करून ठेवीत नाही, मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवते. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल parts with soap before I add them to the washing pail. धुण्याच्या कपड्यांच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्यांचे मळलेले भाग ब्रश करून किंवा साबणाने घासून स्वच्छ करते. I can hang the clothes neatly without creases to dry on the cloth line. मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे नीटनेटके चुन्या न पडू देता सुकण्याकरता टांगू शकते. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नेटली. आणि मी सर्व कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालू शकते. तुम्हाला सुद्धा हे करता येणं गरजेचं आहे. टोटो मियाला विचारतो, हाऊ अबाउट यू? तुझे काय? तुझ्याविषयी काय सांगतेस? टोटो काय करतोय ते तिला सांगतो. मग तुझ्याबद्दल काय असं तो तिला विचारतो. तो सांगतो. मग तो काय म्हणतो? तिला विचारतो, कॅन यू स्विम? मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न विचारला, कॅन यू स्विम? तुम्हाला पोहता येते का? तुम्ही पोहू शकता का? तो काय सांगतो? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीत पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर. मी यावर्षी फ्री स्टाईल म्हणजे मुक्त शैली पोहणे शिकणार आहे. मग तुझ्याविषयी काय? हाऊ अबाउट यू? तुझ्याविषयी काय असं टोटो मियाला विचारतो. इथे पॅडी काय म्हणतोय? आय कॅन राईड बायसिकल विदाऊट द बॅलेन्सिंग व्हील. बॅलेन्सिंग व्हीलचा उपयोग न करता मी काय करू शकतो? सायकल चालवू शकतो. मग तुम्ही चालवू शकतात का विद्यार्थी मित्रांनो? कॅन यू राईड अ बायसिकल? पॅडी काय म्हणतोय? आय लर्न टू राईड अ बायसिकल व्हेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षाचा असताना सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. मी अधिक मोठी सायकल चालवायला शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वेकेशन. आणि मी ती सुट्टीच्या दिवसात चालवायला शिकणार आहे. मग तुम्हाला सायकल चालवू शकता का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही? आता इथे तारा काय म्हणते? आय लव माय प्लांट. मला माझी रोपटे आवडते. माय प्लांट लव सनलाईट. आणि माझ्या रोपट्याला सूर्यप्रकाश आवडतो. आता ती काय म्हणते? यू शूड केअर फॉर ॲट लिस्ट वन प्लांट. तुम्ही निदान
एका रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. माय aunt gave me this little plant. माझ्या काकीने हे छोटेसे रोपटे मला दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी दररोज त्याला पाणी घालते. आय लूज द सॉईल अराउंड इट रूट फ्रॉम टाईम टू टाईम. मी त्याच्या भोवतालची माती वेळोवेळी सैल करते. आय ॲड अ लिटिल कंपोस्ट टू इट एव्हरी 2 or 3 months. मी प्रत्येक 2-3 महिन्यांनी त्याला थोडेसे खत घालते. मग मिट्टू काय म्हणतो, डिफरंट प्लांट नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. वेगवेगळ्या रोपट्यांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्याची गरज असते. आता इथे कुक्कू काय म्हणते, बिट्टूला काय म्हणते ती, आर यू प्रेझेंटेबल व्हेन यू विजिट समवन एल्स. जेव्हा तुम्ही कोणा एखाद्याला भेटायला जाता तेव्हा तुम्ही नीटनेटके वाटता का. मग इथे विचारलं आहे, कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेशन ऑन युअर ओन. म्हणजे एखाद्या प्रसंगी तुमचा पोशाख तुम्ही स्वतः करता का. ती कुक्कू काय म्हणते, वेन आय वॉज इन स्टँडर्ड सेकंड. जेव्हा मी 2री इयत्तेत होते. माय फादर हेल्प मी. माझे वडील मला मदत करीत असत. बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन. परंतु आता माझा पोशाख मी स्वतः करते. इवन फॉर अ स्पेशल ओकेशन. अगदी खास प्रसंगी सुद्धा मी माझा पोशाख मी स्वतःच करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ते यायला पाहिजे. आता इथे काय दिलेलं आहे, कॅन यू कन्वे ॲन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. तुम्ही कोणाला तरी तोंडी निरोप योग्य प्रकारे कळवू शकता का. राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन ॲट होम, इन स्कूल, बिटवीन फ्रेंड्स. यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. आता या ठिकाणी तुम्ही अलीकडे पाठवलेला जो निरोप आहे तो तुम्ही मराठीत लिहू शकता. मग आता घरच्यासाठी काय निरोप मराठीमध्ये लिहू शकता. आज कार्यक्रमामुळे किंवा शाळेतल्या काही तालमीमुळे घरी यायला उशीर होईल असा घरासाठी तुम्ही निरोप तयार करू शकता. शाळेसाठी काय निरोप तयार करू शकता. तुम्ही शाळेला येऊ शकत नाही, मग त्यासाठी शाळेत काय निरोप देऊ शकता मराठीमध्ये. आमच्या कुटुंबाबरोबर घरातील लग्नाला जात असल्यामुळे 2 दिवस शाळेत येऊ शकत नाही. किंवा तुमच्या मित्रांना तुम्ही मराठीमध्ये काय निरोप देऊ शकाल. तुमच्या मित्राला निरोप द्या, राघव उद्या संध्याकाळी 7 वाजता माझ्या घरी खेळायला ये. अशा प्रकारे तुम्ही मराठीमध्ये मेसेज तयार करू शकता. तारा काय म्हणते, आय मेड अ सिम्पल बॅग. मी एक छोटीशी पिशवी तयार केली आहे. ती काय सांगते, यू मस्ट नो हाऊ टू शिव. शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजे. मग आता ते शिवणकाम कसे करायचे असते ती काय सांगते, आय कॅन थ्रेड अ निडल. मी सुईमध्ये दोरा ओवू शकते. बघा ही काय आहे, निडल आहे आणि हा थ्रेड आहे म्हणजे धागा आहे आणि ही निडल म्हणजे सुई आहे. ती काय सांगते, मी निडलमध्ये धागा ओवू शकते, सुईमध्ये दोरा ओवू शकते. आय पुट अ नॉट इन द थ्रेड व्हेन आय स्ट्रिंग फ्लॉवर ऑर बीड इन इट. जेव्हा मी दोऱ्यात फुले किंवा मणी होते तेव्हा दोऱ्याला गाठ बांधते. पुढे काय म्हणते, आय कॅन मेक दीज स्टिचेस रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. ती काय म्हणते, मी शिवणकामातील धावते टाके आणि उलटे टाके मारू शकते. मी कपड्याच्या कडेला दुमड घालू शकते. हेम करणे म्हणजे काय,
कपड्याच्या कडेला दुमड घालते. ती काय सांगते, आय कॅन सीव अप अ टियर इन माय क्लोथ. मी माझे फाटलेले कपडे शिवू शकते. आय कॅन इवन सीव अ बटन. मी बटणंसुद्धा शिवू शकते. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. आणि त्या बटनाच्या काजाचा टाका नावाचा एक टाका असतो. पुढे ती काय म्हणते, वन्स आय मेड अ हँकरचीफ बाय सिविंग द एड्स ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ. एकदा मी कपड्याच्या चौरस तुकड्याचे काठ शिवून एक हातरुमाल तयार केला होता. अशा प्रकारे ती काय सांगते, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. हा पॅडी आहे, त्याला स्वयंपाकघरात मदत करायला आवडते. तो काय म्हणतो, आय लव्ह टू हेल्प इन द किचन. मला स्वयंपाकघरात मदत करायला आवडते. मग आता स्वयंपाकघरात मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात. बघा तो काय म्हणतो, आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल. मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो किंवा धुतो. अजून तो काय म्हणतो, आय कॅन पील कुकुंबर्स. मी काय करतो, मी काकड्यांची साले काढू शकतो. अजून तो काय करतोय, तो काय म्हणतो, इथे कोण दिसते, कुक्कू दिसते, मिया दिसते. कुक्कू काय म्हणते, आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सिरियल्स. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर. ती काय म्हणते, मी धान्य किंवा डाळी साफ करायला आईला मदत करते. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर. मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. असं कोण म्हणते, कुक्कू. हा पॅडी काय म्हणतोय, आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल. तो काय म्हणतोय, फळे आणि भाज्यांच्या चकत्या करण्यात, कापण्यात किंवा तुकडे करण्यात मी पटाईत आहे. असं कोण म्हणतोय, पॅडी म्हणतोय. आता इथं बिट्टू काय म्हणतोय बघा, तो काय म्हणतोय, आय लव्ह टू सेल अँड ईट पीज अँड ग्रीन ग्रॅम. आय कॅन सेल बीन्स अँड पीनट. तो काय म्हणतोय, मला वाटाण्याची आणि हिरव्या हरभऱ्याची टरफले सोलायला आणि खायला आवडतात. मी घेवड्याच्या आणि भुईमुगाच्या शेंगांची टरफले सोलू शकतो. पुढे आता पॅडी काय म्हणतोय, आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिंपल डिशेस, सलाड्स, पीनट लाडू. तो काय म्हणतोय, मी कोशिंबीर, शेंगदाण्याचे लाडू यांसारखे थोडे साधे अन्नपदार्थ तयार करू शकतो. आता इथे बिट्टू काय म्हणतोय, इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. तो काय म्हणतोय, रवीने घुसळणे मजेशीर असते आणि अखेरीस तुम्हाला काय मिळते, ताक मिळते. असं कोण म्हणतो, बिट्टू म्हणतो. आता इथे तारा काय म्हणते बघा, इट्स नॉट सो इझी टू मेक अ डो अँड रोल आउट पुरीज और चपातीज. ती काय म्हणते, पीठ मळणे आणि पुऱ्या
किंवा चपात्या लाटणे एवढे सोपे नसते, असं कोण म्हणते? तारा म्हणते. मग आता इथे टोटो काय म्हणतोय? मेकिंग भाकरी इज अ स्किल जॉब. म्हणजे काय? भाकरी तयार करणे हे काय आहे? कौशल्याचे काम आहे. अशा प्रकारे या सगळ्यांना किचनमध्ये आईला मदत करायला आवडते. तुम्हाला पण आवडते ना विद्यार्थी मित्रांनो? डू यू लव टू हेल्प इन द किचन? ओके. बघा आता इथे आपल्याला काय दिसतंय? बिट्टू काय करतोय? फोनवरील निरोप घेतोय, फोनवर बोलतोय. मग आता इथे काय विचारले तुम्हाला? डू आन्सर द फोन पोलाइटली in Marathi or English and take down a message when necessary. म्हणजे काय? फोनवर मराठीत किंवा इंग्रजीमध्ये नम्रपणे उत्तर द्या आणि आवश्यक असेल तेव्हा दिलेला निरोप लिहून घ्या किंवा लिहून ठेवा. मग आता तुम्ही फोनवरती या पद्धतीने बोलू शकता. हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. हा बिट्टू काय म्हणतोय? दिस इज बिट्टू. मदर्स नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर? अशा प्रकारे तो फोनवर आंटी बरोबर बोलतो आहे. त्यानंतर अंकल बरोबर फोनवर बोलतो आहे. कसा बोलतोय तो? हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गिविंग द फोन to grandpa. ओके, देन सी यू, बाय बाय. अशा प्रकारे तुम्हीही फोनवरती बोलून अशा प्रकारे निरोप घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला जाता त्यावेळेस तुम्ही अगदी हुशारीने ती वस्तू खरेदी केली पाहिजे. म्हणजे तुम्ही काय असलं पाहिजे? हुशार ग्राहक असले पाहिजे, हुशार खरेदी करणारे असले पाहिजे. कारण तुम्ही कष्टाचे पैसे तिथे देत असतात, म्हणून तुम्ही काळजीपूर्वक त्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. इथे काय विचारले तुम्हाला? यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे काय? ग्राहक. तुम्ही हुशार ग्राहक व्हायला शिकलेच पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? इथे आपल्याला कोण दिसतोय? हा पॅडी. हा हुशार ग्राहक आहे. तो काय म्हणतो आहे इथे? आय ऑलवेज चेक द प्रॉडक्ट आय एम बाईंग. मी विकत घेतलेले उत्पादन किंवा वस्तू नेहमी तपासून घेतो. आय मेक शुअर दॅट द प्राईज इज राईट. त्याची किंमत बरोबर आहे याची मी खात्री करून घेतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. मी नेहमी योग्य किंमत देतो. आय डू मेंटल अरिथमेटिक or simple calculation before I pay the shopkeeper. That is why I am able to collect the correct change. तो काय म्हणतोय? दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी मी मनातल्या मनात गणित किंवा साधी आकडेमोड करतो, त्यामुळे मी नेमके सुटे पैसे परत मिळवू शकतो. I carry the money safely and carefully. तो काय म्हणतोय? मी पैसे सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक घेऊन जातो. I remember to take proper container. मी वस्तू आणण्याकरता असलेले योग्य भांडे किंवा पिशवी इत्यादी घ्यायचे लक्षात ठेवतो. I avoid प्लास्टिक बॅग्स. तो काय सांगतो? मी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे टाळतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही हुशार ग्राहक व्हायला पाहिजे. ओके, अंडरस्टँड ऑफ द मीनिंग ऑफ दिस लेसन? ओके, गुड बाय. थँक्यू.